ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि प्रतिमा ह्या दोघीजणी रांगोळी काढण्यासाठी दारात आलेले असतात। सायली ही रांगोळी काढत असते, प्रतिमा इकडे तिकडे बघत असते। तेवढ्यात प्रतिमाची नजर ही घराबाहेर लावलेल्या कारंज्यावर जाते। तो कारंजा कुठेतरी पाहिला आहे ते आठवण्याचा प्रयत्न करत असते। तेवढ्यात प्रतिमाला आठवते की याआधी या घरात आली आहे, म्हणून जाते आणि प्रतिमाला विचारते। तर प्रतिमा हातवारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु हातवारे करू लागते। मग सायली ते बघते, तुम्ही या घरात याआधी आला आहात का? सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा आत्या, हे तुमचेच घर आहे। परत प्रतिमा हातवारे करते। सायली ही त्याकडे लक्ष देत म्हणते, तुम्ही याआधी मागच्या दिवाळीला या घरी आला होतात का? मग सायलीला मागच्या दिवाळीचा दिवस आठवतो। हे कुठून आले असे अर्जुन विचारत असतो। त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, ही रांगोळी तुम्हीच काढली आहे ना, मग हे नाणे तुम्हीच ठेवले असेल। हे सर्व सायलीला आठवते। सायली ही प्रतिमाला म्हणू लागते, म्हणजे ते तुमचे होते। मग सायली ही प्रतिमाला आतमध्ये घेऊन जाते। ती देवांच्या समोरील घेऊन नाणे दाखवू लागते। हे नाणे तुम्हाला आठवते का? हे नाणे तुमचे नाणे आहे। हे तुम्हाला पूर्ण आजीने तुम्हाला दिले होते। तुम्ही या ठिकाणी आला असाल त्यावेळी हे नाणे तुमच्याकडून पडले असेल। सायली ही प्रतिमाकडे तिच्याकडे दुसरे नाणे दाखवते आणि म्हणते, ही दोन्ही नाणे सुभेदार यांची आहेत, म्हणून एक नाणे आमच्याकडे आणि दुसरे तुमच्याकडे आहे। घरातील सर्वजण सायली आणि प्रतिमाच्या जवळ येतात। सायली ही प्रतिमाला म्हणत असते, तुम्ही या मागच्या वर्षी घरी म्हणजे देवीचा मोठा संकेत आहे। देवी आई तुम्हाला सांगत आहे, हे घर तुमचेच आहे, हे सर्वजण तुमचेच आहे। सायलीला पूर्णाजी म्हणते, तुझ्या तोंडात साखर पडो। हे बोलतात प्रतिमा आपला पदर तोंडावर घेते आणि त्या ठिकाणावरून निघून जाते। पूर्णाजी ही प्रतिमाला आवाज देऊ लागते, प्रतिमा, परंतु प्रतिमा ही तिथून निघून जाते। मग रविराज ही म्हणतो, खरंच प्रतिमा या ठिकाणी आली होती। मग सर्वजण मान डोलवतात। सायली ही मला अर्जुन काहीतरी दाखवायचे आहे। मग पूर्णाजी आणि रविराज यांच्या डोळ्याला पट्टी बांधून ती बाहेर घेऊन जाते। पूर्णाजी यांच्या डोळ्यावरची पट्टी काढतात। पूर्णाजी काय आहे? मग सायलीला पूर्णाजी म्हणते, सायली ही रांगोळी तू काढलीस का? पण रविराज यांच्या लक्षात आलेले असते की ही रांगोळी प्रतिमाने काढली आहे, म्हणून सायली पूर्णाजीला म्हणते, नाही पूर्णाजी, ही रांगोळी मी नाही काढली, ही रांगोळी प्रतिमा आत्या यांनी काढली आहे। हे ऐकून खुश होतात, परंतु प्रियाला थोडा धक्काच बसतो। रविराज हा सर्वांना म्हणत असतो, प्रतिमा नेहमी अशीच रांगोळी काढायची। म्हणतो की प्रतिमा आत्या किती टॅलेंटेड आहे। प्रिया ही रविराजला म्हणते, बाबा, ही रांगोळी बघितल्या बघितल्या माझ्या लक्षात आले की ही रांगोळी आईनेच काढली आहे म्हणून। बाबा, तुम्हाला आठवते का, मी अशीच सेम रांगोळी आपल्या घरी काढली होती। त्यावर अस्मिता म्हणते, अर्थात तुझ्या आईचे तुझ्यामध्ये येणारच ना गुण। मग पूर्णाजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागते। पूर्णाजी म्हणू लागते की कधीतरी प्रतिमा माझ्यासमोर येईल आणि म्हणेल की पूर्णाई, आळूच्या वड्या घे की, जरा चव घेऊन सांग ना की कशी झाली आहे ते। आजीला धीर देतात। मग प्रताप म्हणतो, हो ना, मला म्हणते, अरे प्रताप, तुझे केस तर पांढरे झाले आहेत, पण तुझ्या गालावरची खळी अजून बदललेली नाही। मग अर्जुन म्हणतो, मला म्हणेल, अरे अर्जुन, तू किती मोठा झालास। मध्येच अश्विन बोलतो, मला प्रतिमा आत्या म्हणेल, अरे तू कधी जन्माला आलास। हे ऐकल्यावर सर्वजण हसू लागतात, पण प्रिया मनातील मनात म्हणते, आणि प्रतिमा मला म्हणेल, तू माझी तन्वीच नाहीये, माझी खरी तन्वी ही सायली आहे। सर्वांना म्हणते, चला आत नाश्ता करायला जाऊया। तेवढ्यात रविराज म्हणतो, तुम्ही करा नाश्ता, मी जरा जाऊन येतो, माझे जरा काम आहे। म्हणून रविराज निघून जातो। बाकी सर्वजण आत घरामध्ये येतात, पण प्रिया ही बाहेर उभी राहून नागराजाला मेसेज करून सांगते की किल्लेदार घरातून निघाला आहे। ती सुनीता गेली आहे का ते चेक करण्यास सांगते। घरामध्ये आल्यावर अस्मिता बोलते, म्हणते, तुमची सून घरात हॉटेल ओपन करणार असं वाटतंय, कारण नुसते ऑर्डर घेत असते। तेवढ्यात पूर्णाजी अस्मिताला गप्प राहण्यास सांगते। प्रताप अस्मिताला म्हणू लागतो, सायली तरी ऑर्डर घेईल, पण तू तर नुसते ऑर्डर सोडत असते। सर्वजण हसू लागतात। सायली ही अस्मिताला म्हणते, नाही अस्मिता ताई, मी एक यादी केली आहे, प्रतिमा आत्याला सर्व आठवावे म्हणून। विमल सायलीला विचारू लागते, सामानाची यादी आहे का? त्यावर नाही नाही म्हणते। प्रतिमा आत्या यांना आठवावे म्हणून एक छोटासा प्रयत्न आहे। सायली सर्वांना प्रतिमाविषयी तुम्हाला काय काय माहिती आहे हे सांगण्यास सांग। प्रताप सांगतो की प्रतिमाला फिरायला खूप आवडते। पूर्णाजी म्हणते, तिला गाणे ऐकण्याचा खूप छंद आहे, तिला गाण्याच्या भेंड्याचा खेळायचा नाद आहे। मग सायली म्हणते, ठरलं तर मग आज रात्री आपण सर्वजण गाण्याच्या भेंड्या खेळूया, ते पण रात्रभर। मग अस्मिता पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी, तुझी नाईट आऊटची इच्छा पूर्ण झाली ना?
तर असेच मालिकेचे नवीन भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.